चला तर आज मस्तपैकी चिकनचा प्लॅन आहे. आमचे डुग्गू आणि त्याचे पप्पा त्यांचं चाललं आणि पप्पा गेले चिकन आणायला म्हणून आमचं डुग्गूला रडतंय लागले पाठीमागे. त्याला वाटतं मला घेऊन जायला पाहिजे. ते रडतंय. त्याला तसंच बळच कसं तरी नादी लावून घेतलंय आणि नंतर आजीने थोडंसं काहीतरी खेळायला म्हणून खेळ दिलाय. कसं तरी आजीने नादी लावले दोघांना. त्यानंतर चिकन आलेलं आहे आणि मस्तपैकी आपण चुलीवर पण काहीतरी करायला गेलं आणि मध्येच काहीतरी होणार नाही असं होणार नाही. मध्येच आमची फरशी गेली फुटून. परत सगळी फरशी काढून चूल मांडली आणि ह्याचं काय आपलं मध्येच वेगळंच खेळणं असतं काहीतरी. त्यानंतर टाकलं लगेच चिकन शिजायला. आणि ह्याचं काय आज काहीतरी नवीन करते मम्मा म्हणून मम्मी पशीच जवळ बसून राहायचंय. चुलीवरचं चिकन म्हटलं की सगळ्यांना खूप आवडतं. त्रास होतो पण काय अडचण नाही. चुलीवरचं खायला त्यात मी खात नाही तेव्हा मला टेस्ट कशी ते तर काही समजत नाही. पण सगळ्यांना आवडतं ते आवडतं छान झालंय म्हटल्यावर आपण पण खुश व्हायचं बाकी काय. मस्तपैकी चुलीवर शिजायला वेळ लागतो ना. छानपैकी आणि हे चिकन आमच्या घरचं होतं. घरची कोंबडा कापलेला आम्ही. वाईट पण वाटतं की घरचं नव्हतं कापायला पाहिजे पण ठीक आहे चला. घरच्याच कोंबड्याचं चिकन केलेलं आहे आज. त्यानंतर मी आले थोडेसे आमच्या दुकानामध्ये. दुकानात कोणीच नव्हतं त्यामुळे थोड्या वेळ कस्टमर द्यायचं होतं. म्हटलं चला थोड्या वेळ दुकानाची पण साफसफाई करावी आणि कस्टमर पण द्यावं. संध्याकाळच्या वेळेला तोपर्यंत आपलं चिकन पण शिजतंय. म्हटलं थोड्या वेळा इकडे आवरून घ्यावं. आता मला करायची होती चिकनची सुकी भाजी, चिकन फ्राय. तर मी त्यासाठी आलं लसूण कांदा आणि टोमॅटो त्याची ग्रेव्ही बनवून घेतली. मी हे सविस्तर व्हिडिओमध्ये टाकलेलं पण आहे. आणि ही झाली माझी सुकी भाजी तयार मस्तपैकी. हे सगळं डिटेल्समध्ये दाखवलं नाही कारण डिटेल्स मी लॉंग व्हिडिओला टाकलेले आहेत, तुम्ही जाऊन पाहू शकता. आणि त्यानंतर थोडीशी काळ्या मसाल्याची पण भाजी बनवलेली मी. मग लगेच पोरांना खायला दिलं. हा माझा डुग्गू, त्यानंतर आद्विक आणि हा कार्तिक. आणि मस्तपैकी सुक्कं चिकन खाल्लं. त्यानंतर आम्ही तर खात नाही मग आम्ही केलेली आमच्यासाठी शेवग्याची भाजी. शेवगा कट करून घेतला आणि तीच भाजी केली. तोपर्यंत आहोंना म्हटलं बा कसं झालंय, दोन्ही पण भाज्या तुमच्यासाठी केल्या, टेस्ट करून पहा. तोपर्यंत लगेच त्यांना टेस्ट करायला दिलं. बाजरीची भाकरी केली मस्त, चुलीवरच भाकरी पण चुलीवरच केल्या आज. आणि लगेच आपल्या शेवग्याची भाजी तयार करायला घेतली. तर असा होता आजचा माझा दिवस. कसा वाटला सगळ्यांनी कमेंटमध्ये सांगा आणि माझी भाजीची रेसिपी नक्की लॉंग व्हिडिओमध्ये पहा.